गोव्यातील अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी समाजासाठी मोठी आणि अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेली बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं गोवा विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जमाती प्रतिनिधित्व पुनर्समायोजन कायदा 2025 लागू झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. हा कायदा 6 ऑगस्ट 2026 पासून लागू झालाय. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आता गोव्यात एसटी समाजाला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आजपासूनच 4 जागा आरक्षित झाल्यात. आता पुढे काही महत्त्वाच्या प्रक्रिया सुद्धा होणार आहेत. हा निर्णय महत्त्वाचा काय? तर हा कायदा संसदेत मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे एसटी समाजात नाराजी होती. वेगवेगळ्या आदिवासी संघटनांनी सरकारवर सातत्याने दबाव आणला. 13 ऑगस्टला पणजीत मोठ्या आंदोलनाची घोषणाही करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अमित शहा यांनी 2 दिवसात अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आता हा कायदा लागू करण्यात आलाय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या निर्णयाचं स्वागत करत म्हटलंय की दिलेले वचन आम्ही पूर्ण केलंय. आदिवासी बांधवांना अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला न्याय मिळण्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही मानलेत. दुसरीकडे आमदार गोविंद गावडे यांनी हा सामाजिक न्यायाचा चळवळीचा मोठा विजय असल्याचं म्हटलंय. त्यांच्या मते लोकशक्ती आणि सातत्यपूर्ण संघर्षामुळे अशक्य वाटणारी गोष्टही शक्य झाली आहे. आता उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया वेगानं पूर्ण करून 2027 पूर्वी आरक्षण लागू करावं अशी त्यांनी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते युरियाले माव यांनी म्हटलंय की दीर्घ संघर्ष आणि आंदोलनामुळेच सरकारला अधिसूचना काढावी लागली आहे. हा जनतेच्या लढ्याचा विजय आहे. तर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलंय. मात्र त्यांनी स्पष्ट केलंय की ही फक्त सुरुवात आहे. आता निवडणूक आयोगानं लवकरात लवकर राखीव मतदारसंघाची घोषणा करावी. म्हणजेच सरकार म्हणते आम्ही दिलेले वचन पूर्ण केले, तर विरोधक म्हणतात आंदोलन आणि संघर्षामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. पण या राजकीय दाव्यांपलीकडे एक गोष्ट निश्चित आहे. गोव्यात एसटी समाजाला विधानसभा स्तरावर राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याच्या दिशेनं मोठं पाऊल आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी असणार? तर प्रक्रियेची सुरुवात केंद्र सरकारकडून जनगणना आयुक्त नियुक्त करण्यापासून होईल. हे आयुक्त जनगणनेच्या आधारे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची पडताळणी करून आकडेवारी निश्चित करतील आणि त्यानंतर विधानसभा एसटी प्रमाणावर मतदारसंघनिहाय लोकसंख्येच्या आरक्षणासाठी पात्र मतदारसंघांची निवड केली जाईल. नंतर प्रस्तावित आरक्षित मतदारसंघाची यादी सार्वजनिक केली जाईल आणि नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागून सार्वजनिक सुनावणी घेतली जाईल. सर्व हरकतींचा विचार करून अंतिम प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल. निवडणूक आयोगानं अंतिम अधिसूचना जारी केल्यानंतरच संबंधित विधानसभा मतदारसंघ एसटीसाठी अधिकृतपणे आरक्षित होईल. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष असेल ते निवडणूक आयोगाच्या पुढच्या निर्णयाकडे, कारण त्यानंतर कोणते 4 मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार ते स्पष्ट होणार आहे. तर या निर्णयामुळं गोव्याच्या राजकारणात मोठे बदल होणार का? कोणते मतदारसंघ आरक्षित होऊ शकतात आणि त्याचा कोणत्या नेत्यावर सर्वाधिक जास्त परिणाम होणार? हे तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.